जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आज मी तुम्हाला फॉर्मेशन ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे प्रोग्रेसिव्ह टेन्स, याला प्रोग्रेसिव्ह टेन्स सुद्धा म्हणतात. ओके, तर पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ बनविणे. तर चालू भूतकाळ कसं बनवायचं हे सुद्धा मी तुम्हाला आज एक्सप्लेन करून देते. ओके, तर लास्टवाले व्हिडिओ तुम्ही माझे बघितले नसेल तर त्या व्हिडिओला जाऊन बघा, कारण की त्यामध्ये मी काही टेन्शन जे आहे तुमचे ते एक्सप्लेन करून दिलेलं. ओके, तुमच्या एक्झामिनेशनसाठी इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर चला मित्रांनो, पास्ट कंटिन्युअस टेन्स कसा बनवायचा, तर त्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युला. तर कोणतेही काम करण्यासाठी एक फॉर्म्युला असतो, तर त्या फॉर्म्युला अंडरस्टँडिंग करावा लागतो. तर फॉर्म्युला बघा, येथे सब्जेक्ट प्लस वाज वेअर प्लस फोर्थ फॉर्म ऑफ दी मेन वर्ब. तो तुमचा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट सोबत तुम्हाला वाज वेअर घ्यायचा आणि जो वर्ब आहे वर्बचं तुम्हाला चौथं रूप घ्यायचा. ओके, फोर्थ फॉर्म ऑफ दी मेन वर्ब म्हणजे तुमचे क्रियापद आहे, मुख्य क्रियापद आहे, त्या मुख्य क्रियापदाचे तुम्हाला चौथे रूप घ्यायचे आहे. ओके, तर चला मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते हा टेन्स कसा फॉर्मेशन करायचा आणि कसा समजायचा. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे. ही वॉटर्स द प्लांट. ओके, ही वॉटर्स द प्लांट्स. तो झाडांना पाणी देतो. तो याचा आन्सर काय होणार? तर याचा आन्सर काय होणार? ही वॉज वॉटरिंग द प्लांट्स. तो झाडांना पाणी देत होता. ओके, तर मित्रांनो सेकंडवाला बघा, यू कुड वॉच इट. तुम्ही ते पाहू शकता. तर याचा आन्सर आहे यू वेअर वॉचिंग इट. तू ते पाहत होतास. तर याचं जे एक्झाम्पल आहे, खालील काही वाक्य दिलेलं आहे, तर याचं जे आन्सर आहे तुम्हाला माझ्या या यूट्यूब व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये एक्सप्लेन करून द्यायचं. मित्रांनो, एक्सप्लेन नको करा, तुम्ही फक्त याचा आन्सर द्या, कारण की हा जो सिम्पल एक टेन्स आहे, एक साधा टेन्स आहे. साधा म्हणजे तो वाला सिम्पल प्रेझेंट टेन्स नाही, म्हणजे अंडरस्टँडिंगसाठी साधा आहे. ओके, कारण की 1, 2 हे जे तुम्हाला मी क्वेश्चन दिलेले आहेत, दोन क्वेश्चनमध्येच तुम्ही अंडरस्टँडिंग केली असेल या टेन्सला कसं बनवायचं, कसं फॉर्मेशन करायचं. ओके, कारण की वाटते तुम्हाला हे अंडरस्टँडिंग झालं असेल तर हे जे क्वेश्चन दिलेलं आहे ह्या क्वेश्चन तर तुम्ही मला आन्सर द्या. ओके, तर याच व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू बघा फॉर्मेशन ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. तर पास्ट परफेक्ट टेन्स जे आहे ते कसं बनवायचं, याचं फॉर्मेशन कसं करायचं तुम्हाला मी एक्सप्लेन करून देतो. ओके, तर पूर्ण भूतकाळ कसा बनवायचा हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. ओके, तर पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळच होते मित्रांनो, डोंट वरी. ओके, तर चला बघूया. तर याला पण समजण्यासाठी तुम्हाला एक छोटासा फॉर्म्युला आहे, तो लक्षात ठेवावा लागेल. ओके, तर फॉर्म्युला काय आहे याचा? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस थर्ड फॉर्म ऑफ दी मेन वर्ब. ओके, जो सब्जेक्ट आहे तुमच्या सब्जेक्ट सोबत तुम्हाला हॅड घ्यायचा आणि जो क्रियापद आहे मेन वर्ब आहे त्याचं थर्ड फॉर्म घ्यायचं, म्हणजे तिसरं रूप घ्यायचं. जो तुमचा मुख्य क्रियापद आहे त्याचे तुम्हाला तिसरे रूप घ्यायचे आहे. ओके, तर चला बघा, यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून देते. हा जो टेन्स बनविताना तुम्हाला हॅड घ्यायचा आहे आणि वाक्यातील जो मुख्य क्रियापद आहे त्याचे तुम्हाला तिसरे रूप घ्यायचे आहे. तर मी यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेला आहे. ओके, तर काही खाली क्वेश्चन दिलेला आहे, तर तो क्वेश्चन्स आहे ते कशा प्रकारे बनविला आहे तर त्याचं मी एक्सप्लेनेशन तुम्हाला करून देते. ओके, क्वेश्चन नंबर 1 बघा. ही इट्स बनाना. तो केळी खातो. तर याचा आन्सर काय होणार? ही हॅड इटन अ बनाना. त्याने केळी खाल्ली होती. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, आय रोट अ लेटर. मी एक पत्र लिहिले. तर याचा आन्सर काय होणार? I had written a letter. ओके, I had written a letter. मी एक पत्र लिहिले, या फिर मी पत्र लिहिले होते. ओके, मी पत्र लिहिले होते. I had written a letter. ओके, तर काही खास वाक्य व त्यांचा पास्ट परफेक्ट टेन्स कसं बनवायचा हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते, याकडे लक्ष द्या. ओके, खालील काही वाक्यात प्रश्नामध्ये हॅज हे स्वतः मुख्य क्रियापद आहे. ओके, खाली काही तुम्हाला वाक्य दिलेले आहेत, म्हणजे नेक्स्ट स्लाइडमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. त्यामध्ये हॅव आणि हॅज हे स्वतः मुख्य क्रियापद आहे. तर याचे जे तिसरे रूप आहे ते तुम्हाला हॅड घ्यावं लागेल, म्हणजे हॅड करावं लागेल. ओके, तर ते कसं करायचं हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून देते. तर नेक्स्ट स्लाइडमध्ये बघा. ओके, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आणि त्यापूर्वी पास्ट परफेक्ट टेन्स जो आहे च्या नियमाप्रमाणे हॅड पुन्हा घ्यावा. आणि दुसरा नियम म्हणजे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
तर मित्रांनो जो पास्ट टेन्स आहे तुमचा पास्ट परफेक्ट जो टेन्स आहे तर या पास्ट परफेक्ट टेन्सच्या नियमाप्रमाणे या रूल्सप्रमाणे तुम्हाला हॅड पुन्हा घ्यावं लागेल, हॅड पुन्हा घ्यावं लागेल. म्हणून इथे 2 हॅड येतील मित्रांनो, डुप्लिकेट म्हणजे इथे 2 भाऊ येणार, हॅड आणि हॅड हे 2 भाऊ इथे येणार. तर म्हणून याकडे लक्ष द्या मित्रांनो, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग टेन्स. ओके, तर या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 1 दिलेला, आय हॅव माय लंच, आय हॅव माय लंच, माझे दुपारचे जेवण आहे, माझे दुपारचे जेवण आहे. तर या ठिकाणी याचा आन्सर बघा, आय हॅड माय लंच, आय हॅड माय लंच, माझे दुपारचे जेवणच झाले. ओके, तर या ठिकाणी बघा मित्रांनो 2 हॅडचा यूज केलेला आहे, कारण की जर तुम्हाला जो पास्ट टेन्स आहे, जर तुम्हाला हा जो पास्ट टेन्स आहे, पास्टवाला जो परफेक्ट टेन्स आहे, हा जर टेन्स तुम्हाला बनवायचा असेल आणि आयडेंटिफाय करायचं असेल तर मित्रांनो या ठिकाणी 2 रूल्स आहे. हॅव हॅज जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हॅड हे तिसरे रूप घ्यावे लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा या ठिकाणी पास्ट परफेक्ट टेन्सचा एक रूल आहे, हॅड पुन्हा घ्यावं लागेल. जर असेल मध्ये तुम्ही एक हॅड घेत असेल तर त्यासोबतच तुम्हाला पुन्हा हॅड घ्यावं लागेल. ओके, तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला हे जे क्वेश्चन आहे समजलं असेल. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा, ही हॅज हिज कॉफी, ही हॅज हिज कॉफी. ओके, त्यांच्याकडे त्याची कॉफी आहे, त्यांच्याकडे त्याची कॉफी आहे. तर याचे आन्सर बघा, ही हॅड हिज कॉफी, ही हॅड हिज कॉफी, त्याने त्याची कॉफी घेतली होती, त्याने त्याची कॉफी घेतली. कॉफी म्हणजे ते रायटिंग पॅड नाही मित्रांनो, कॉफी म्हणजे कॉफी पिण्याची. ओके, तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला हा जो इंटरेस्टिंग टेन्स आहे तो समजला असेल. तर हॅड डबल हॅड कसा घ्यायचा, कुठे घ्यायचा, हॅव हॅज असेल तर हॅड एक वेळेस घेतला तर डबल हॅड कसा घ्यायचा हे सुद्धा तुम्हाला अंडरस्टँडिंग झालं असेल. ओके मित्रांनो, तर हे जर तुम्हाला समजलं असेल तर काही क्वेश्चन दिलेला आहे खाली, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये तुम्हाला रूपांतरित करायचं आहे. ओके, 1 to 6 पर्यंतचे हे जे क्वेश्चन आहे याचं जे आन्सर आहे तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके, जर समजलं हा जो टेन्स आहे जर तुम्हाला अंडरस्टँड झाला नसेल, समजला नसेल तर कमेंट्स करून मला तुम्ही सांगू शकता. ओके, पुन्हा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून देणार. ओके, तर चला मित्रांनो याच व्हिडिओमध्ये पुन्हा कंटिन्यू आपण बघूयात फॉर्मेशन ऑफ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, चालू पूर्ण भूतकाळ. तर चालू पूर्ण भूतकाळ कसा बनवायचा हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते. ओके, तर बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं कोणतेही टेन्स बनवायचं असेल तर तुम्हाला एक फॉर्म्युला, जो शॉर्ट फॉर्म्युला आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. तर याचा जो फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस 4th फॉर्म ऑफ दी मेन वर्ब. ओके, जो सब्जेक्ट आहे तर सब्जेक्ट सोबत तुम्हाला हॅड बीन घ्यायचा आणि जो क्रियापद आहे, जो मेन वर्ब आहे तुमचं, त्याचं 4थं रूप घ्यायचं आहे. ओके, तर चला तुम्हाला एक्सप्लेन करून देते. खालील काही क्वेश्चन दिलेला आहे, ते क्वेश्चन कसे बनवायचे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते. ओके, तर क्वेश्चन नंबर 1 बघा. तर क्वेश्चन नंबर 1 बघा मित्रांनो, ही लिव्ज इन नागपूर, ही लिव्ज इन नागपूर, तो नागपुरात राहतो, तो नागपुरात राहतो. तर याचा आन्सर आहे, तर याचे आन्सर काय होणार, ही हॅड बीन. तर बघा या ठिकाणी जो ही जो आहे ही तुमचा काय सब्जेक्ट आहे आणि त्यासोबत तुम्ही काय घेतलेला आहे, हॅड बीन. तर या ठिकाणी तुम्ही हॅड बीनचा यूज केलेला आहे. ओके, आणि त्यासोबतच जो लिव्ह आहे तो हा जो लिव्ह आहे, हा लिव्हचं तुम्हाला काय तुम्ही काय घेतलं, लिव्हिंग केला. म्हणजे हा लिव्ह जो आहे तो वर्ब आहे, तर याचं तुम्हाला 4थं रूप घ्यायचं आहे, लिव्हिंग. ओके, तर इट इज व्हेरी सिम्पल मित्रांनो. तर याचं आन्सर काय झालं, ही हॅड बीन लिव्हिंग इन नागपूर सिन्स 1975. सिन्स 1975 म्हणजे ते नागपुरात 1975 पासून राहत होते. ओके, म्हणजे ते 1975 पासून ते नागपुरात राहत होते. तर क्वेश्चन नंबर 2 बघा, आय रोट लेटर, मी एक पत्र लिहिले, मी एक पत्र लिहिले. तर मित्रांनो याचं आन्सर काय होणार, आय हॅड बीन रायटिंग लेटर, आय हॅड बीन रायटिंग अ लेटर फॉर दी लास्ट 2 hours, फॉर दी लास्ट 2 hours. ओके, तर मित्रांनो बघा या ठिकाणी हॅड बीन यूज केला, रोटचं रायटिंग यूज केलं. रोट हे सेकंड फॉर्म आहे, फर्स्ट फॉर्म राईट आहे. तर याचा आपण 4थं रूप घेतलं. ओके, आणि त्यासोबत जे सिन्स आहे, फॉर. तर या ठिकाणी मित्रांनो 2 गोष्टी आहेत, सिन्स आणि फॉर. याचा यूज का बरं करतो आणि कशासाठी करतो हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते. तर दुसरी गोष्ट मित्रांनो, हे जे टेन्स आहे तुम्हाला समजलं काय हे मला कमेंट्स करून सांगा. ओके,
तर सिन्स आणि फॉर का बरं यूज करतो हे सुद्धा मी तुम्हाला सांग जसं तर या ठिकाणी बघा मित्रांनो टिप दिलेली आहे, या ठिकाणी एक टिप दिलेली आहे. या टेन्समध्ये सुद्धा क्रिया केव्हापासून सुरू होती हे सिन्स आणि फॉरने दर्शवितात. ओके, सिन्स आणि फॉरने दर्शवितात म्हणून या टेन्समध्ये सिन्स आणि फॉरचा यूज केलेला आहे. ओके, 1907 आणि अवर म्हणजे इयर आणि जो अवर आहे तुमचा जो टायमिंग आहे त्यांना एक्सप्लेन करण्यासाठी म्हणजे त्यांना दर्शविण्यासाठी सिन्स आणि फॉरचा यूज केलेला आहे. ओके, तर मित्रांनो मला वाटते हा जो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे हा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल, चांगल्या प्रकारे अंडरस्टँडिंग याची झाली असेल. तर हे 1 ते 5 पर्यंतचे जे क्वेश्चन आहे याचं सुद्धा आन्सर तुम्ही मला माझ्या या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये द्या. ओके, तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला मी हे जे काही शिकविले आहे टेन्स एक्सप्लेन करून दिलेलं आहे हे तुम्हाला अंडरस्टँडिंग झाले असेल चांगल्या प्रकारे. तर तुमची जे बोर्ड एक्झामिनेशन कंप्लीट होणार म्हणजे तुमचे जे बोर्ड एक्झामिनेशन आहे ते कंप्लीट होणार त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला म्हणजे तुमचं जे इंग्लिश कम्युनिकेशन काय, कारण की 2 महिने तर तुम्हाला हॉलिडेज राहणार, समर वॅकेशन असणार. तर त्या समर वॅकेशनमध्ये तुम्ही माझ्या या यूट्यूबमध्ये कंटिन्यू राहा म्हणून तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कारण की तुम्हाला मी नंतर शिकवणार हाऊ टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश कम्युनिकेशन अँड हाऊ टू स्पीक कॉन्फिडेंटली इन इंग्लिश विथ अदर पर्सन्स. ओके, सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो. सो चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट टेन्स सोबत तो असणारा फ्युचर टेन्स. थँक्यू सो मच गाईज.